नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक गाढवाची गोष्ट जी आपल्या रोजच्या जीवनाशी फार मिळती जुळती आहे। फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका जंगलाशेजारी एक सुंदर गाव होते। गाव बऱ्यापैकी संपन्न आणि तिथे खाण्यापिण्याची काहीच कमतरता नव्हती। सगळे लोक आनंदात राहायचे। मात्र गावाच्या दोन बाजूने मोठे डोंगर होते तर दोन बाजूने घनदाट जंगल। गावातील लोकांनी कधी जंगलाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला नाही की कधी डोंगर पार काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रवास केला नाही। त्या गावात एक गाढवही राहायचं। त्याला एके दिवशी जंगलाच्या पलीकडे जाण्याची लहर आली। हिम्मत करून गाढव जंगलातून दुसऱ्या बाजूने जायला निघाले। मात्र गाढव मूर्ख होते। त्याला वाट काही माहीत नव्हती। वाट मिळेल तशी ते गाढव चुकत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते। इकडून तिकडे वळणाची वाट तयार करत वाट शोधत ते चालले होते। गाढवाने मात्र हार मानली नाही। नशिबाने साथ दिली आणि गाढव जंगल पार पलीकडे पोचले सुखरूप। तिथे होते एक सुंदर शहर। गाढव शहरात पोचल्याची गोष्ट कशी तरी गावातही पोचली। मात्र कोणी शहरात जाण्याचा प्रयत्न केला नाही। गावातील काही भटक्या कुत्र्यांनी गाढवाचा माग काढत शहरात जायचे ठरवले। कुत्र्यांची वास काढण्याची शक्ती प्रचंड असल्याने गाढवाचा वास काढत गाढव गेलेल्या त्याच वाटेने कुत्रेही गेले। शहरात पोचले सुद्धा। त्यानंतर इतर काही कुत्रे आणि हळूहळू इतर जनावरही त्याच वाटेने शहरात गेली। आता हळूहळू प्राणी त्या वाटेवर चालल्याने छानपैकी पायवाट तयार झाली। आता गावातील माणसंही त्याच वाटेने गावातून शहरात ये जा करायचे। कित्येक वर्ष अशीच गेली। गाव आणि शहराला जोडणारी चांगली वाट तयार झाली होती। गावातील लोकसंख्या वाढल्याने हळूहळू गावातील काही माणसं कामाला शहरात गेली। काही तिथेच स्थायिक झाली तर शहरातील लोकही गावात ये जा करू लागले, त्याच गाढवाने तयार केलेल्या त्याच वाटेवरून। मग एके दिवशी सरकारने इंजिनियर पाठवून गावातून शहराकडे रस्ता करण्यासाठी नियोजन करायला सांगितले। अधिकाऱ्यांची एक टीम गावात आली। ते गावातील प्रमुख लोकांशी बोलले। गावातील लोक म्हणाले, रस्ता करण्यासाठी कसलं नियोजन आणि कसली आखणी? ही पायवाट आहेच ना, त्याचवरून कित्येक वर्षे लोक ये जा करतात। चांगली साफ सुद्धा आहे, यावरच रस्ता बांधता येईल। अधिकाऱ्यांनी गावच्या प्रमुखाला विचारलं, ही वाट कोणी शोधून काढली होती? काही माहिती मिळेल का? त्यावर गावकरी बोलले, ही वाट एका गाढवाने शोधून काढली होती आणि त्यांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली। ते ऐकून अधिकारी मिश्किल हसत म्हणाले, ही वाट गाढवाने शोधून काढली असेल यात शंकाच नाही। जवळजवळ 15 किलोमीटर वाट तुडवून चढ उतार काढून तुम्ही शहरात ये जा करता। मात्र शहरातून गावाचं अंतर फक्त 3 किलोमीटर आहे आणि ते सुद्धा चांगल्या सरळ वाटेने। मित्रांनो, आपल्या कामावर असू द्या किंवा शाळा कॉलेजमध्ये आपण अनेकदा कुणीतरी घालून दिलेल्या वाटेवर चालतो। कुणीतरी कधी काळी दाखवलेल्या पद्धतीने काम करतो। मग ती कितीही कठीण पद्धत असली तरीही आपण त्याच पद्धतीने काम करत राहतो। तीच पद्धत आपण आत्मसात करतो। अनेकदा कामं अगदी सोपेपणाने होऊ शकतात, मात्र आपण कुठल्या तरी गाढवाने घालून दिलेल्या त्याच चुकीच्या मार्गावर चालतो। कधी चांगला सोपा मार्ग शोधायचा प्रयत्न करत नाही। मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी अंधानुकरण करून चालत नाही। कधी स्वतः प्रयत्न करून चांगल्या सोप्या मार्गाचाही शोध घ्यावा लागतो। जगात जेवढ्या सोयीस्कर गोष्टी तयार होत आहेत त्या कुणीतरी विचार करून प्रयत्न करून केल्यामुळेच। गाढवाच्या वाटेवर चालल्यास आपण गाढवाप्रमाणेच फक्त मेहनत करत राहू आणि वेळ आणि परिश्रम वाया घालवणार हे विसरून चालणार नाही। कामं सोपेपणाने करणं म्हणजे आळशीपणा नक्कीच नाही, तर कल्पकता आणि वैचारिक पातळी वाढवून काहीतरी नाविन्यपूर्ण आणि या समाजाला उपयोगी पडेल असं बनवत चला। आनंदी राहा आणि यशस्वी व्हा। गोष्ट आवडल्यास एक लाईक व कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।